ते 10 डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विडंबना झाल्यानंतर बंदच्या दरम्यान हिंसा होते। या हिंसेत सामान्य आणि निर्दोष जनतेचे नुकसान होते, जे दुर्दैवी आहे। या घटनेनंतर पोलीस दलित वस्त्यांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन चालवते आणि निवडून दलित युवकांना आणि महिलांना मारहाण करीत अटक करते। बंदच्या दरम्यान ज्यांनी सामान्य जनतेची आणि सरकारी वस्तूंची तोडफोड केली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत। मात्र या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारीच गरिबांच्या सामानाची तोडफोड करीत आहेत। अशा पोलिसांवर कारवाई कोण करणार? परभणीत दलित वस्त्यांमध्ये पोलीस दलितांवर लाठ्या चालवत आहेत। हे लाठ्या चालवण्याचे आदेश या पोलिसांना कोणी दिले? अशी नासधूस करण्याचे आदेश जेव्हा दिले नाही तर हे पोलीस दलित विरोधी तर नाही ना, आणि जातीय मानसिकतेच्या बळी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो आहे। दंगलीनंतर परभणी पोलीस निवडून दलितांवर लाठ्या भाजत आहे आणि कॉम्बिंग ऑपरेशन करून युवक आणि महिलांना अटक करीत आहेत। यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सरळ चिथावणीच दिली आहे। ते म्हणाले की पोलिसांची कॉम्बिंग ऑपरेशन थांबवा। जेव्हापर्यंत सहनशीलता आहे तेव्हापर्यंत जनता सहन करेल। नंतर सरकारला पोलिसांचेच मुर्दे पाहिजे का, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे। सरकारला एवढंच फक्त त्या ठिकाणी सांगू इच्छितो की सहनशीलता आहे तोपर्यंत लोक पोलिसांची कॉम्बिंग ऑपरेशन हे करतील। मॉब उलटला तर सरकारला पोलिसांचेच मुर्दे पाहिजेत का, याचाही असताना सरकारने विचार करावा। परभणी हिंसेवर मुख्यमंत्री साहेब म्हणतात की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात त्यांनी संविधानिक मार्ग पत्करला पाहिजे। तर आता प्रश्न असा उपस्थित होतो आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब, आपले पोलीस ज्या पद्धतीने कृत्य करीत आहेत हे कृत्य कोणत्या देशाच्या संविधानात दिलेले आहे? बंदच्या दरम्यान ज्यांनी नासधूस केली त्यांच्यावर कारवाई करणे योग्य आहे। तर मग आता ज्या प्रमाणात दलितांवर गुन्हे नोंदवले जात आहे असे गुन्हे पोलिसांवर नोंदवण्याचे आदेश आपण काढणार आहात का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। आणि म्हणून आम्ही असं विचारत आहोत की माननीय मुख्यमंत्री साहेब, आपण अशा जातीवादी पोलिसांचं करणार तरी काय आहात? नागपूर समाचार 24 साठी अमित वांद्रे यांची रिपोर्ट।